मोरया. मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जायचं निघायचं नाही. नाही. लेट्स गो. तू ही लोक काय किती आले. काय करतोय शर्विल? फोटो काढते मी. कोणाचा फोटो काढताय? आपण बाहेर जातो तेव्हा मी 1 मिनिट थांबल्या. शर्विल पडशील तू. पडशील. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. फायनली शर्विलचे वॅकेशन चालू झालेले आहे. शर्विलला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आम्ही सोबत निघालेलो आहोत. सो यावेळी कुठे जाणार आहे तर लग्न आहे, एक फंक्शन अटेंड करणार आहोत. पण त्याआधी आम्ही 2 दिवस कुठेतरी राहणार आहोत आणि मस्त मजा करणार आहे. आणि यावेळेस नवीन सिटी एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये मी ते फर्स्ट टाइम शूट करणार आहे. मी गेलेली आहे, मी राहिलेली आहे त्या ठिकाणी. पण व्हिडिओ म्हणजे ब्लॉग मी पहिल्यांदा बनवणार आहे. तुमच्यासोबत सुद्धा मी पहिल्यांदा हे सगळं शेअर करणार आहे. सो खूप हॅप्पी आहे, मजा येते. ॲक्च्युली आम्हाला निघून 4 तास झालेत. जर्नी आहे 6 किंवा 7 तासांची. थांबलो होतो आम्ही थोडं. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. अजून पोहोचण्यासाठी 1 तास आहे. सो मजा येते, जर्नी एन्जॉय करतोय. 4 तास आहे. हो, खूप ऊन आहे, खूप कडक ऊन आहे. आणि जिथे जाणार आहोत ज्या सिटीमध्ये तिथे सुद्धा भरपूर ऊन आहे. पण आता लग्न आहे सो ते अटेंड करायचं आहे, त्यामुळे ते जावंच लागणार. सो म्हणून ब्लॉग लेट चालू केला आणि 1 तासात पोहोचेलच. सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे ही सिरीज. हे व्हिडिओ सगळे खूप छान असणार आहे. नवीन लोक भेटणार आहेत आणि लग्नसुद्धा तुम्हाला या व्हिडिओत सगळं बघायला मिळणार आहे आणि खूप खूप मजा येणार आहे. नवीन लोक भेटणार आहे त्यामुळे शर्विल पण एक्साइटेड आहे. ऍक्च्युली तो कधीपासूनच म्हणत होता आपण जायचं, पण दरवेळी आम्ही कुठेतरी फिरायला जात असतो, हॉटेलला जात असतो, स्टे करत असतो. पण रिलेटिव्ह सोबत त्याचा हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे हे सुद्धा बघण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे आणि आय होप तुम्ही सुद्धा असाल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून आम्ही काय काय धमाल करतो हे सुद्धा मी सगळं शूट करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शर्विलीला त्याला दर्शनाला त्याची उशी दिली आहे. थँक्यू शर्विल. आणि तोपर्यंत तुम्ही गेस करत राहा. आधी मी थोडे ग्लिम्स टाकलेले आहेत, त्यावरून तुम्हाला काय वाटतंय की कुठे जाणार आहोत हे सुद्धा गेस करत राहा. काही बोर्ड्स बघितले असतील. सो इथे व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट करू शकतात आणि गेस करू शकतात. या व्हिडिओत तर तुम्हाला शेवटपर्यंत कळणारच आहे की मी कुठे जाणार आहे, पण तुम्ही एक गेस करू शकतात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शर्विल, आपण कोणाकडे चाललोय माहिती तुला? अक्काकडे. हा, अक्काकडे जातो
तुझी मम्मी कोण आहे? तुझी मम्मी तुझी मम्मा कोण आहे? बाबा. ना अक्का असेलच नाही काय बसलेले. चल चल पुढे चल अक्काकडे चल. चल मध्ये चल. फायनली आम्ही आलो अक्काकडे. आलो कुठे गेला? मालेगावला. सो फायनली आम्ही आलेलो आहोत मालेगावला. आंबे हो इथे होते नाही, खूप लांब जावं लागलं. इथं आम्ही आंबे घेऊन आलो. तर ती म्हणाले आंबे घेऊन आहे. आणि मस्त जुन्या आठवणी आजीकडच्या. किती उत्साह आहे. दिवसभर वाट बघते ना कधीपासून वाट बघते ना. दिवसभर वाट बघते. चलो फ्रेश होतो आणि मग इकडे बघ काय अक्काच्या इकडे है ना. हे कोणाचे घर आहे? इथे बघ अक्काच. कसं वाटतंय आईकडे येऊ? हो मजा आली. खुश. सो मम्मीचं हे माहेर आहे मालेगाव. म्हणून मम्मी जास्त खुश आहे आणि दमली आहे. खुश पण आहे दमली पण आहे ना. मालेगावला लिहून किती वर्षांनी आली ते? 4 वर्षांनी. मस्त अक्काकडे कानूबाई पण आहे. अक्काने चहा बनवला सगळ्यांना. बिस्किट्स मी नाही बनवलाय, अक्काने बनवलंय. तुझा अक्काच्या हातचा आहे का? स्पेशल. तुझं काय चाललंय रे? पैसे काऊन करतोय? थँक्यू. आजीचा कशी फडक्यातून झालेली अशी काय पाहिजे करते वांगे? काय करा आमच्याकडे फ्रीज नाही. अक्काकडे फ्रीज नाही आहे त्यामुळे इतके मस्त भाज्या स्टोर करते. तिच्याकडनं आम्ही पण शिकलोय की कशा काढून ठेवतो आपण मिरच्या. खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, बघायला मिळतात. आपल्याकडे सगळं घरी अवेलेबल असतं तरी आपण म्हणतो आपल्याकडे हे नाही ते नाही, पण खूप शिकायला मिळतं खरं तर. आणि तिने आम्हाला असं शिकवलंय पण आहे, आईने पण शिकवलंय की काय नसेल तरी रडत नाही गेले ना की रडत बसायचं नाही. जे आहे त्यात हॅपी राहायचं आणि त्यातून मॅनेज करायचं. ऊस कापले जातात ना मग जमिनीमध्ये असं एवढे टिपले राहतात त्याच्या वेळेला गुंडाला पाहिजे का ते गोळा करून आणायचं आम्ही डोक्यावर आणि गंजच्या गंज करायचं वरती माडीवर. वरती माडी मारायचं त्याला. आता आपण कसा वरचा मजला तसा वरचा मजला होता तिथे ते टिपले टाकून द्यायचं. ते सकाळी चुलीमध्ये घालायचे त्याच्यावर पाणी तापवायचं. त्याच्यावर पाणी तापवायचं. पावसाळा दुसरा निघून जायचा. खटल्याचं घर माताचा पगार किती पूर्ण आहे असं होतं. आणि शेतामध्ये जाऊन शेतामध्ये विणे असं डोंगर जनावर गाई म्हशी फिरतात ना कुठतरी चालत. मग ते तिथं पडलेलं असं शेण त्यांचं ते वाळून जातं. मग त्या गवळ्याला त्याला जायचं. अशी एवढी पाटी वरपर्यंत भरून आणायचं असं डोक्यावर. ते गंज असं गंज करायचं. वरती गंज करायचं तर माडीवर तो गंज करायचा.
आणि अक्का मला सोनल बोलत होती तुम्ही गडावर पण गेले, चालत गेले होते गडावर. ते मी उद्या सांगते. अक्काची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, मम्मीची सुद्धा आहे आणि माझी सुद्धा आहे. सो आम्ही अजून कुठे फिरणार आहे ते मी नंतर सांगेल, पण डिटेल उद्या बोलेल. आज तिचा उत्साह आहे की आम्ही आलोय, आम्ही काय करू काय नाही. सो तिला मदत करतोय, पण तिला सांगते बस, पण तिची चालूच आहे मध्ये मध्ये मदत. वडे 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 करतात ना, वडे वडे म्हणतात ना ते मटमुगाचे वडे. रात्री भिजत घालायचे माझी आई आणि नदीवर जायचं 5:30 वाजता. माझा बापे आता कंदीलून आमच्या बरोबर कंदिलीहून आणि नदीवर जाऊन इकडे दगडी इकडे दगडी ते पातळ असं टाकायचं लांब. ती झाड पाण्याच्या शिवायला पाहिजे इकडे अशी आणि मध्ये दगडी यांच्या दगडी म्हणजे ते पातळ असं टाकून द्यायचं. तिथे जायचं डाळ म्हणजे बरोबर कोंडा होऊन जायचा. अरे वा. ती डाळ भरायची पाठीमध्ये. माझ्या बापाने यायचं घरी येऊन ते जात्यावर दळायचं. मग आम्ही 7 वाजेपर्यंत दळणं झालं का गोडपत्रावर जाणार चालू. कोणते वडे माहिती तुम्हाला वडे? मटमुगाचे वडे. आणि एक आपल्या आम्ही पण केलंय. ती मला जवळ लागलेली आहे. मटमुगाचे वडे म्हणजे पहाटे 5ला उठायचो, शिराडी मारवायचं, डाळ ठोकायचं. ते विचारले नवरा बायका दोघं उठायचे, एक कुठे जाऊन झोपायचा, एक तिथे झोपायचा आणि देवात बसायचा. आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत आणि मग पकडायला एक पाहिजे की वडे म्हणजे 7 वडे करायचे. बेडरूमच होता एक म्हणजे सांगायचं 7 किलोचे वडे करायचे. ते जुनं घर एवढंच होतं ना, हे एवढं आहे तेवढंच, या रूम एवढंच घर होतं. मटमुगाचे वडे म्हणजे जे खानदेशमध्ये बनवतात, म्हणजे बाळवणाच्या पदार्थामधला एक पदार्थ आहे. त्यासाठी किती मेहनत असते आणि मम्मीने अक्काने ती केलेली आहे आणि मी सुद्धा लग्नाआधी तिला मदत केलेली आहे. सो मला पण ते माहिती आहे. खूप खूप अनुभव आहे आणि इथे आल्यानंतर ते सगळे असे आठवतात एक एक. मटमुगाचे वडे, पापड, कुरडई हे सगळ्यांना माहिती असेल खानदेशमध्ये जे करत असतील. आता उन्हाळ्यामध्ये एवढ्या ऊन असून सुद्धा खानदेशमध्ये एवढं तरी सुद्धा वर्षभरातले सगळे साठवणीतले पदार्थ पापड केले जातात आणि ती मजा अजून खूप इंटरेस्टिंग असते. तिथे कोणी बनवत असेल तर मी नक्की सांगेल उद्या मला मिळालं तर. आज जरा लेट झालं, 8 वाजता आमची जेवणाची गडबड झाली, पण तिला किती बोलायचं उत्साह. आता बोलते पहिल्या व्हिडिओ पासून जेव्हा आम्ही पेस्ट्रेन विलायला गेलो होतो अक्काला घेऊन, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्यापासून ती बोलते अरे वा मला छान वाटतं, आवडतं मला बघायला. मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. पेस्ट्रेन विलायची अक्काला आम्ही घेऊन गेलो ते म्हणते अरे वा मला छान वाटतं व्हिडिओ बघायला. म्हणजे तिचा उत्साह असा आहे आणि मला पण आवडतं शेअर करायला. सो हे ब्लॉग्स नक्की वेगळे असताना आहेत, फॅमिली ब्लॉग्स असणार आहेत आणि खानदेशचे ब्लॉग असणार आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, अजून इंटरेस्टिंग गोष्टी पुढे पुढे कळत राहतील. तुरीच्या डाळमध्ये, मुगाच्या डाळमध्ये, हरभऱ्याच्या डाळमध्ये लसणाचे साल जे असतात ना ते टाकले, त्यामुळे डाळीला कुठल्याही डाळीला कीड लागत नाही असं मम्मीने सांगितलंय अक्काला. आणि दोघांचं बघून मी पण माझ्या संसारात इम्प्रुव्हमेंट करेल. आपण तेवढं स्टोअर नाही करत, आपल्याकडे डीमार्ट वगैरे असतं जवळ, पण असं गावाकडे असलं की वेगवेगळ्या जास्त डाळी भरून ठेवतात लोक, जास्त पाहुणे असतात, राईस जास्त आणला जातो, तर मग या गोष्टी असतात. अजून एक डबा काढते. हे डाळ अक्काच्या स्टोरेज आहे. हा ती वड्याची तुम्हाला सांग. असं लोखंडाची चाळणी असते ना, त्या चाळणीने असे गारायच्या पत्र्यावर या अशा वड्या तयार असतात. हे गव्हाचे वडे ना, मुगाची डाळीचे आणि खाऊन पण मटमुगाचे वडे, डाळीचे मटाची डाळ. कच्चे पण छान लागतात. हरभरा डाळ घालतो मी घालायची, क्रिस्पी आहे आणि मस्त आहे. बाय द वे हे पण मी लग्न आधी केलेले, म्हणजे झारले केलेले पण नाही मला. आणि याचं पीठ कोणी बनवत असेल, कोणाला आवडत असेल तर सांगा. त्याचं पीठ किती एक मस्त लागतं. पीठ किती छान लागतं का? पीठ खूप छान लागतं, खूप मस्त लागतं. आणि वाळवायचे बाबा तू माहिती आहे का, भजा करायला लावायचं पिठाचे भजा. वा, याचं जर पीठ असतं त्याच्या भजा पण केल्या जातात. लागलं पायाला नाही म्हणजे काय, या पाया खुशी पडली, या पायावर 3 आणि 4 नको 4 एवढे चटणी करते ना. काय बेटा शर्विल कोणाकडे आलाय? पंजी आजीकडे. ही माझी आजी आहे माहिती का? ही शर्विलची आजी, ही माझी आजी. नाही लागून झालं ते, हो ना?
त्याला टीव्ही बघायचा त्याला होतंय चॅनल गरम आणि त्याला टीव्ही पण बघायचंय. आता कळायला पाहिजे ना गावाकडे कसं राहायचं असतं. हो का? मग मजा आहे का दोघांची? जवई आणि नाच जवई. काय काय बनवलं अक्काने? शेवभाजी, खिचडी, मंचुरियन, पापड, लोणचं, पोळी. आवडलं दर्शन? हा लोणचं तर आहे फेमस. सॉरी टीव्हीचा आवाज येत असेल. शर्विल बघतोय. आवडलं का शर्विल? आवडलं? पापड आवडलं तुला? काय आवडलं? ठीक आहे करा एन्जॉय. येस मम्मी ते सर्व करते गरम गरम.